सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन इथे मंचावरती स्वागत करतील विजू संजगिरी प्रोडक्शनचे डॉक्टर कृष्णनाथ संजगिरी. मैत्रीला विनंती आहे की तिने पुष्पगुच्छ घेऊन इकडे यावं. अलकाताई कुबल, छोटा व्यास घेऊन येतोय. ये पळत पळत ये मैत्री. श्री अनिल कालेलकर, श्री मधुसूदन कालेलकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव, जे स्वतः आजच्या चित्रपटसृष्टीमध्ये मालिकांच्या क्षेत्रामध्ये पटकथा लेखन करण्याची परंपरा चालू ठेवून आहेत. संजीव देशपांडे गेली 30हून अधिक वर्ष अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि त्यांच्या कुटुंबाशी जवळून असोसिएटेड असलेले संजीवजी देशपांडे आणि त्याचबरोबर अनिल कालेलकर आणि डॉक्टर संजगिरी यांचे स्नेही, आणि आजचा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. तर तुम्हा सर्वांचं इथे स्वागत आणि 2 शब्द या प्रसंगी बोलावे अशी विनंती करते. नमस्कार. सर्वात प्रथम नटराजाला वंदन करून आदरणीय मधुसूदन कालेलकर यांना नतमस्तक प्रणाम. त्यांच्यासाठी आज आम्ही सगळे इथे आलो आहोत. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते डॉक्टर संजगिरी यांचे मनापासून आभार मानते. आणि यासाठी जी मेहनत घेत आहेत अनिलजी त्यांचे चिरंजीव आहेतच, पण आमचे विजय राणे, मनोहर सरवणकर, संजय दादा देशपांडे सगळ्यांचीच नावं जेवढी घेतील याला जोडलेले आहेत. आम्हाला मनापासून इच्छा होती की त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं. या माणसांनी एवढं प्रचंड हिंदी मराठीत काम केलं, एवढं नाव आहे, पण बरीच इंडस्ट्रीतली माणसं आहेत की ती थोडी इंडस्ट्रीतला जो गुण असतो बऱ्याच जणांचा आपण म्हणू की पुढे पुढे असणारी माणसं, तसं मधुसूदन कालेलकर आणि अनिलजींनाही कधी जमलं नाही. म्हणूनच आम्ही सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि डॉक्टर संजगिरींनी त्यांना प्रचंड चांगला प्रतिसाद दिला आणि आज एवढे रसिक इथे हजर आहेत. अत्यंत आभारी आहे. मी 2 शब्द बोलावे तेव्हा. काही महिन्यापूर्वी कालेलकरांवरतीच एक कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेला आमच्या स्नेही अलका कुबल त्या कार्यक्रमाला हजर होते आणि त्या कार्यक्रमात त्या असं म्हणाल्या होत्या की मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ते मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. ही साधारण जून महिन्यातली गोष्ट होती, मे जून. आणि आज मला आनंद वाटतो की त्याचा पिच्छा पुरवत ते इथपर्यंत आलेले आहेत. मुंबई ते गोवा आलेले आहेत. तर आणि खरं सांगतो तुम्हाला की म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त पुढाकार तिने घेतला होता, कारण तिने जेव्हा हे सांगितलं लोकांना की हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांचा खूप मोठं प्रमाणात सत्कार झाला पाहिजे, त्यांचं काम लोकांसमोर आलं पाहिजे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं आणि मग हळूहळू एक जण त्याला जोडत गेले. मग अशी अलकाने तुम्हाला नाव सांगितलं त्या सगळ्यांचं, कोणी कोणी त्याच्यापुढे मेहनत केली. मला एकच गोष्ट सांगायची की माझ्या लहानपणापासून मी येत होतो गोव्यात माझ्या वडिलांबरोबर, त्यांच्या नाटक कंपनींबरोबर, आणि तेव्हा मी पाहायचो की त्यांच्या नाटकाला प्रचंड गर्दी असायची, हाऊसफुलचे बोर्ड लागलेले असायचे. हे एवढं सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलेलं असताना मला वाटायचं कधीतरी गोव्यात त्यांचं काहीतरी एक मोठ्या प्रमाणात काहीतरी झालं पाहिजे असं. म्हणून मी सहज असं बोलून गेलो संजीव देशपांड्यांकडे आणि त्याने ही गोष्ट डॉक्टरांच्या म्हणजे कानावर घातली संजगिरींच्या की असं असं आहे. आणि डॉक्टर संजगिरींनी ताबडतोब हो म्हटलं. म्हणजे एक क्षण त्याला लावला नाही आणि मला ही बातमी कळल्यानंतर आनंद झाला आणि ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि गेले 1.5 महिने ते आणि त्यांची टीम, त्यांच्याबरोबर जी लोक आहेत, आमचे मित्र विजय राणे आहेत, त्याच्यानंतर दिग्दर्शक मनोहर सरवणकर आहेत, ह्या सगळेजणांनी त्यांना मदत केली. सगळे त्यांच्या पाठीमागे टीम उभी राहिली. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि गोवेकरांचे म्हणजे आमचेच स्वतःचे, मी पण गोव्याचाच होतो पूर्वी, तर सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमला आहात. धन्यवाद. एक उल्लेख करायचा राहून गेला. महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानेन गोव्यात येऊ नये, कारण आम्ही आता 17 ते 22 मार्च पण जेव्हा करतोय किंवा महाराष्ट्रातले कार्यक्रम, तेव्हा महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्या सगळ्या टीमने, त्यामुळे त्यांचेही आभार मानते इथे.
मला असं वाटतं की डॉक्टर संजगिरी आपली कोण गोव्याची टीम असेल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आजच्या या कार्यक्रमामध्ये खास आवर्जून ज्यांचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे संजगिरींना पाठबळ देणारे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स, गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हॉटेल ला कंपालाचे श्री विराज धोंड आणि NKGSB या बँकेचा खूप मोठा पाठिंबा आपल्याला मिळाला नाही, तर त्यांचे श्री वेंगुर्लेकर इथे आपल्यासोबत आज या कार्यक्रमाला असणार आहेत. प्रोडक्शन हे हांवें फॉर्म केलें एक इट्स लायक यू नो माय आयडियाज. आय रायट स्क्रिप्ट्स, आय लायक स्टोरीज, सो आय रायट स्टोरीज. सो म्हजे कडेन जवळ जवळ जितले म्हजे स्क्रिप्ट्स किंवा बेस्ड ऑन द ट्रू स्टोरीज ऑफ माय पेशंट्स म्हणा किंवा आजूबाजूक जें कितें चल्लां हें हांव सदां म्हाका एक स्क्रिप्टान किंवा स्टोरी तयार करून बरोवपाची एक संवय. आनी म्हणून मागीर हांवें आय हॅव गॉट सम कनेक्शन्स इन फिल्म इंडस्ट्री. सो म्हजे बरेचशे फिल्म इंडस्ट्रीचे जे फ्रेंड्स आसात तांणी म्हाका सांगलें वाय डोंट यू डू समथींग अबाउट इट, यू हॅव गॉट सच गूड कंटेंट. म्हणून हांवें विजू संजगिरी प्रोडक्शन फॉर्म केलें. पण हाचो उद्देश म्हजो एक आशिल्लो की हांवें जेन्ना पळयलें की आजूबाजू गोंयचे कलाकार खूब टॅलंटेड कलाकार आर्टिस्ट आनी कलाकार आसात, तांकां फक्त गोंया पुरतेच तांचो एक एक्सपोजर आसता. तो हो तांचो एक्सपोजर मातसो वायड करप किंवा वाडोवप, ताचे खातीर हांवें विजू संजगिरी प्रोडक्शन तयार केलें. आनी हांवें शाळेंतल्या भुरग्यां पासना ते कॉलेजच्या स्टुडंट पासना ते मेन प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणा किंवा जे एमेच्युअर आर्टिस्ट तांकां घेवन आय स्टार्टेड मेकिंग शॉर्ट फिल्म्स. अबाउट 6-7 शॉर्ट फिल्म्स टील नाव, डॉक्युमेंटरीज फॉर वीच आय हॅव गॉट अवॉर्ड्स इन डिफरंट प्लेसीस, इन डिफरंट फिल्म फेस्टिवल्स. आनी मागीर म्हजें अशें तकलें कितें नाव आय शूड डू समथींग कन्स्ट्रक्टीव. म्हणून म्हाका अनिल सालेलकर सर आनी तांचे एक फ्रेंड आसा संजीव देशपांडे, हू इज व्हेरी क्लोज टू मी, क्लोज फ्रेंड ऑफ मायन. तर तांणी म्हाका सांगलें की मधुसूदन कालेलकरांचो एक प्रोग्राम हांगा करपाचो, एक तांची जन्मशताब्दी आसा, तर तांचें एक अशें स्वप्न आसा की तांणी गोंयान एक प्रोग्राम करचो. आय टूक दॅट ऑपॉर्च्युनिटी. पण म्हजी एक अट जाली की जितले हांव प्रोग्राम्स हांगा करतलो, 2 दिसाचे करतलो, ते सगळे प्रोग्राम्स वील बी डन बाय गोवन आर्टिस्ट्स. भायले कोण ना. मागीर भायलीं नाटकां, हांव तांचें एक नाटक दवरपाचें ठरयलें, भायले ना. मागीर हांवें लोकल हांगाची जे नाट्य संस्था आसा, लोकीचो असो प्रसाद कंगुटकर, तो म्हणून आपूण करता. हांवें म्हणलें कर. मागीर ताणें डार्लिंग काल तें नाटक जालें आनी ताका खूब रिस्पॉन्स मेळ्ळो. इट वॉज अ गूड एफर्ट. मागीर हांवें एक कॉम्पिटिशन दवरलें नाट्यछटा. मागीर तांची जितलीं नाटकां आसा, ताका गांवांनी नाट्य संस्था आसा जी नाटकां करतात उत्सवाच्या वेळार बी अशें. ही जी संस्था आसा तांकां एक ऑपॉर्च्युनिटी मेळची म्हणून हांवें एक नाट्यछटा म्हणून एक स्पर्धा दवरली. तांच्या खंयच्याय नाटकांतले एक 15-20 मिनटाचो प्रवेश तांणी सादर करचो आनी ताका हांवें प्रायज दवरलें. 10,000 रुपीज फॉर फर्स्ट प्रायज, 7,000 फॉर सेकंड प्रायज आर्टिस्टांक. आनी रिस्पॉन्स तितलो म्हाका मेळूं ना, पण कदाचित शॉर्ट टायम आसा, कोंकणी स्पर्धा चालू आसत म्हणून. पण जितलो रिस्पॉन्स मेळ्ळो तो रिस्पॉन्स वॉज इतलो बरो आशिल्लो की तांणी जी कितें परफॉर्मन्स दाखयलो, दॅट परफॉर्मन्स वॉज टू गूड. म्हणजे अनिल कालेलकर वॉज रियली शॉक, म्हणजे इतले टॅलंट गोंयान आसा म्हणून. आतां अशी पंचायत जाल्या की जितले परफॉर्मन्सीस जाले सगळ्यांक इतले बरे मार्क पडल्यात की तातूंतलो उजवो खंयचो हो तांकां जजांक मातशें डिफिकल्ट जाता, इतले तांचे परफॉर्मन्स बरे आशिल्ले. आज कार्यक्रम आसा तांच्या गाण्यांचो. तो विष्णू शिरोडकर, तुमी गोंयचो एक फेमस आर्टिस्ट, म्युजिकल करतात, ताका सांगलें. मागीर ताणें सांगलें आपूण ही सगळी जबाबदारी घेतली. पूण आज ताजो कार्यक्रम आसा आनी नाट्यछटा हो जो स्पर्धा आसा, ही स्पर्धा आसा, ताची संपूर्ण जबाबदारी देविदास सामोणकर, एक नाट्यकर्मी गोंयचो एक फेमस, ताणें ती जबाबदारी घेतली आनी ती उत्तम रित्या ताणें पार पडली. ताचे हांव धन्यवाद मानता. तशेंच विष्णू शिरोडकर, प्रसाद कंगुटकर, ज्यांनी हे कार्यक्रम नाटक केले किंवा आज संगीताचो कार्यक्रम आसा, तांकां तांणी खरेंच एक दे हॅव डन अ गूड जॉब. आज हो कार्यक्रम म्हाजो आसा. अलकाताई कुबल ही आमची आज चीफ गेस्ट आसा. आतां ती आयल्या, सो शी वील बी, ती आसतली आतां एक चीफ गेस्ट म्हणून. आनी तिचेंय मधुसूदन कालेलकर, म्हणजे ताची जी टीम आसा मुंबयची. आतां हो कार्यक्रम म्हणजे हो न्ही, पण 22 मार्चाक तांचो एक्चुली जन्मदिवस. हो कार्यक्रम थंय
हो न्ही पण तांचे एक 6 दिसाचो उत्सव मुंबय बी जावपाचो आसा. तर अशा तरेन जे कितें आमी प्रयत्न करतात त्या प्रयत्नान आमकां यश मेळटलें इतली खात्री आसा. कारण गोंयचे रसीक हे खूब कितें म्हणटात डिवोटेड आसात ह्या सगळ्या आशेन. म्हणून पळय नाटकां खंय लागून फूल आसता. सिनेमे तितले फूल नासतले पण नाटकांक गर्दी जाताच. तशेंच ह्याही कार्यक्रमाक आज गर्दी जावपाची आसा आनी जातली ही म्हाका सामकी खात्री आसा. आनी इट वील बी अ ग्रँड सक्सेस. सर हो प्रोडक्शन केन्ना एस्टॅब्लीश जालो आनी तुमी 10 टीम वर्सां पयलीं 10 वर्सां पयलीं. आनी तुमच्या टिमीन कोण कोण आहा तेंच्या बद्दल सांग. कितें आसा एक्चुली इट इज अ सिंगल हांव सिंगली हांव हें सगळें हांवें तें केलें. म्हणजे एक्चुली जालें कितें की म्हाका बरोवपाची संवय आनी एक आय स्टार्टेड रायटींग स्टोरी. सो म्हजे कडेन जवळ जवळ 10-12 स्क्रिप्ट्स 15-16 स्क्रिप्ट्स अशेच पडलेले आसात. तर म्हजे जे कोणी मुंबयचे जे फिल्म आर्टिस्ट आसात म्हजे फ्रेंड्स आसात तांकां हांव एक केन्नाय आयलें की तांचे कडेन बसून हांव ते कन्सेप्ट डिस्कस करता. तांकां ते कन्सेप्ट इतले आवडले की म्हणटा हे इतले ठेवून काय करणार आहेस बाहेर काड. म्हणून मागीर म्हजी जे कितें मुंबय कॉन्टॅक्ट आसात तांचे कडेन हांवें डिस्कस करून थोड्या लोकांनी म्हणलें आपूण करुया आमी. आतां म्हजे जवळ 3 चित्रपट फ्लोरार येवपाचे आसात. आनी मजेची गोश्ट अशी आसा की सांगपा सारकी गोश्ट अशी आसा की 3य चित्रपटाचे डायरेक्टर हे गोंयचे आसा. एक म्हजो मराठी चित्रपट पुण्याक शूट जाता बिकॉज इट इज बेस्ड ऑन बॅकग्रावंड ऑफ पुणे. दुसरो चित्रपट हांव हिंदीन जो करता OTT प्लॅटफॉर्मा खातीर तो म्हजो गोंयांत शूट जावपाचो आसा. आनी दुसरो आनी एक मराठी चित्रपट जे हे 3य सत्य घटनेचेर आसात आसा. गोंयांची जी घटना आसा पणजे जाली किंवा ती घटनेचेर जो आदारीत आसा तो हांव गोंयांत शूट करता. सर तुमचो टॅगलायन जावन फॉर द गोवन बाय द गोवन. Yeah. जेन्ना न्यू बर्डिंग स्टुडंट जेन्ना हितून येवपाक पळयता हय. तांकां तुमी कितें गायडन्स बा दिता? डेफिनेटली हांव न्ही कितें आसा तुका परत सांगता म्हणजे जितले डॉक्युमेंटरीज आसात न्ही ते सगळे शाळेच्या भुरग्यांनी केले. तातूंतले एका डॉक्युमेंटरीक म्हाका फर्स्ट प्रायज मेळ्ळा नॅशनल लेवलाचेर. एक डॉक्युमेंटरी आसा इट वॉज सिलेक्टेड. एक हांवें शॉर्ट फिल्म केली दॅट इज सिलेक्टेड फॉर दादासाहेब फाळके. आनी 2-3 फेस्टिवलांक म्हजे बरेचशे शॉर्ट फिल्म्स तांकां म्हाका एवॉर्ड्स मेळ्ळेले आसा. सो दीस इज हाव द स्टोरी गोज. आनी हांव जाता तितलें हांव आय पिक दीस पीपल हे भुरगे जे टॅलंटेड भुरगे आसात. कारण आजकाल सगळीं भुरगीं शाळेंतली कॉलेजींतली भुरगीं दिल्यार वेरी टॅक्सी बी म्हणजे तांकां सगळें कळटा. एडिटींग पासून तें कितें म्हणटा ताका लायट्स म्हणजे हें सगळें ईच एंड एवरीथींग एडीट कशें करपाचें मागीर ताजें सगळें DR कशें करपाचें सगळें तांकां इतलें बरे भशेन कळटा की हांव तांकांच चडशें चान्स. आनी इवन म्हणजे आतां तें अशें आतां हांव मराठी घेवन चित्रपट करता तातूंत चडशे सगळे कॉलेज स्टुडंट्स हांव घेवपाचे आसा. सर जातलें म्हणजे हळू हळू. तर म्हाका तुमकां आनीक विचारूंक जाय आजचे जेन्ना यूथ बीन तितून येता फुडें येता सो एक मेजर डिस्ट्रॅक्शन जावना मोबायलाचेर कितें नोटिफिकेशन आसता परत त्या मोबायला कडेन वळटा. तर एक डिस्ट्रॅक्ट जाल्यार बाकीचे आर्टिस्टांचेर इम्पॅक्ट जाता. तेजेर तुमचें म्हणणें कशें कितें? कितें आसता मरे इट डिपेंड्स. आज प्रॉब्लेम असो जाला की पयलीं आमच्या टायमार कितें आशिल्लें आमचो टायमपास कितें आशिल्लो आमी पत्ते खेळटाले किंवा अशें रमी कितें अशें खेळटाले सापशिडी खेळटाले लुडो खेळटाले. आज ह्यो सगळे गेम्स तुका व्हिडियोन मेळटात. कांयच ना जाल्यार आमी लगोरी खेळटाले आउटडोर्स. पण आतां तशी ना न्ही. आज भुरग्यांक टायमपास म्हणून कितें आसा तो सरळ काडटा मोबायल. वाचनाची आवड गेल्या कित्याक सगळें तुका मोबायलाचेर मेळटा. कितेंय तुका आतां कसलेय गोश्टीचे डिटेल्स जाय तुका खंयच लायब्ररीन वचून ते सोदपाची गरज ना. ते तुका मोबायलाचेर मेळटा. सो वन्स यू स्टार्ट गेटींग दॅट आनी मागीर हें फेसबूक आनी वॉट्सअप इट इज अ सोर्स ऑफ चॅटींग. कोणाक फ्रेंडाक कॉन्टेक्ट करपाक जाय हांगा यारे थंय यारे मागीर तें एडिक्शन ऑटोमॅटिकली जाता. सो इट इज ऑल सेल्फ. हांव जे प्रॅक्टीस करता आय एम अ डॉक्टर. सो हांव जे प्रॅक्टीस करता म्हज्या प्रॅक्टिसीन अशें आतां म्हजें आयलें की हांव सम यंग यंगस्टर्स स्टार्टेड रियलायझींग द नेगेटिव्ह. पयलीं आतां ते खिशान मोबायल घेवन बसताले. आज ते काडटात आनी बाजूक दवरतात. बरेचशे हांवें पळयलां 2-2 मोबायल घेवन भोंवपी म्हणजे काही जे बँकर्स आसा हे आसा नांव सरळ काडटात आनी बिकॉज नाव दे हॅव रियलायज्ड बिकॉज दॅट इज आमचे एज अ मेडिकल प्रोफेशनल इट इज माय जॉब टू मेक देम रियलायज. दीस इज वन थिंग. पण शेवटी अल्टिमेटली हे प्रत्येकाच्या हातान आसता. म्हजे कडेन अशेय बी भुरगे आसात जांकां सर्वायकल स्पॉन्डिलोसीस जावपाक स्टार्ट जाले. जांकां मानेचे प्रॉब्लेम फाटीचे प्रॉब्लेम जावपाक सुरू जाले. तांचे डोळ्यांचे नंबर जपाजप वाडत जाले. सो परिस्थिती अशी आसा की नाव दे हॅव स्टार्टेड रियलायज इट इज बिकॉज ऑफ दीस. सो नाव दे हॅव स्टार्टेड गोईंग टुवर्ड्स फिटनेस हें तें बी सगळें आतां तें सगळें हळू 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 आतां नाव दिस थिंग जायत जाता. पण आय एम होपफूल
की एक टायम असो येतलो